गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर मस्त अशी आपली केरळची सिरीज चालू आहे आणि आजचा हा सेकंड एपिसोड. तर रात्री थोडा किनी टोल नाक्याच्या अलीकडेच आपण थांबलो होतो, जिओचा पंप होता तिथं आणि आता जस्ट पोहोचलोय किनी टोल नाक्यावरती. तर किनी टोल नाक्याच्या बाजूला नाश्ता सेंटर इथं चहा उरकून घेतला आणि बोललो आजच्या ब्लॉगची सुरुवात इथूनच करावं आणि भरपूर असा प्रवास आपल्याला ह्या ब्लॉगमध्ये कव्हर करायचा आहे. तर आता पुढे आपल्याला कोल्हापूर लागेल, त्यानंतर कागल नंतर आपला कर्नाटक सुरू होईल. तर कर्नाटकचा टीपी पण आपण मित्रांनो काढून घेतलाय. ॲक्च्युली सर्व्हर आपल्या मोबाईलला डाऊन दाखवतोय, त्यामुळे आपण ऑनलाईन काढून घेतला एजंटकडून. तर 333 रुपयाचा टीपी होता, 350 रुपये आपले गेले. तर चला आता इथून मस्त वेगळे पुढे निघूया. तर ह्या ब्लॉगमध्ये सुद्धा दिवसा प्रवास असल्यामुळे ना भरपूर साऱ्या गोष्टी आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू आणि हा रूट पण आपण ऑलरेडी एकदा कव्हर केला आहे. म्हणजे इकडून कोल्हापूर बेळगाव मार्गे पण गेलेलो आहे. तर आज परत आपण त्याच रोडने जाणार आहे, कोल्हापूर बेळगाव आणि मग पुढे खाली कोस्टल रोडला उतरायचं आणि पुढे मँगलोर असा प्रवास करायचा आहे. तर आज दिवसभरात थोडं दुपारच्या टायमिंगला थोडं सावकाशच घ्यायचे आहे. आता काय सकाळ असल्यामुळे आपण बराचसा अंतर कव्हर करून घेऊ, पण मध्ये आंघोळीला पण थांबू, कारण आंघोळ केल्यानंतर दिवस फ्रेश होतो. आणि आता गरमीचा टायमिंग आहे, तर सकाळी लवकर आंघोळ कव्हर करता येईल. जिथं भेटेल तिथं उरकून घ्यायची आणि मग पुढं जायचं. तरी आपलं कोल्हापूर, पण आपल्याला कोल्हापूरमध्ये जायचं तर नाही आहे, त्यामुळे आपण डायरेक्टली बाहेरूनच जाणार कागलवरतून पुढे बेळगावला. सकाळचे 8 वाजलेत, मस्त असा फ्रेश टाइम आहे एकदम. तर पोहोचलोय मित्रांनो आपण वजन काट्यावरती. आणि जाताना पण आपण या नवीन झाल्यापासून त्या दिवशी येताना तिकडून MT आलो होतो, तर आज जाताना आपण इकडून MTच म्हणायला लागेल. 15 किलो काय वजन दाखवणार आहे गाडीत. चला काटा करून घेऊ. $15 किलो आहे फक्त. जे आता आपल्या समोर होते त्यांनी काय केलं माहिती आहे का मित्रांनो, आपल्या गाडीला MT मध्येच दाखवलं, कारण ते 15 किलोचं वजन काय लावणार. फास्टॅग रीड केला आणि त्यांनी टाकलं MT गाडीमध्ये. बरं ते आता MT टाकल्यामुळं मला थांबवलं. मला म्हणले जाऊन ये तू, गाडी लाव बाजूला. आणि RC नेले, RC नेला, दाखवलं गाडीचा. त्यांनी फोटो काढून घेतला, म्हणलं राहू दे MT मध्ये काय त्या 15 किलोचं वजन लावायचं. तर हा काटा प्रायव्हेट झालाय, बट साहेब कोऑर्डिनेटिव्ह आहेत, म्हणजे इथे जे कामगार आहेत ते कोऑर्डिनेट करतात. आता काय वजन येणार आहे 15 किलोला. MT दाखवली गाडी, म्हणजे आपले टोलचे पैसे वाचवले जातात नाही. तर पुढं आपल्याला कागलचा टोल नाका पण लागेल, तिथून पुढं कर्नाटक सुरू होतो आणि चेकपोस्ट आहे. तर टीपी आपण ऑलरेडी काढून घेतलं, त्यामुळे टीपीची चेकपोस्टला थांबण्याची काही गरज नाही. मस्तपैकी आता युनिफॉर्म चेंज झाला आहे, बट आपण आंघोळ अजून केलं नाही. गरम तर होत आहे, बट हा रोड आपल्याला बेळगावपर्यंत कंटिन्यू करायचा आहे आणि त्यानंतर मग कारवारला आपण राईट घेणार आहे. तिथून पुढं टोटल सिंगल रोड आहे. तर हा जोपर्यंत हायवे आपल्या हातात आहे तोपर्यंत जरा लवकरच कव्हर करू. आणि ऊन पण जास्त चढलं नाही, बट उन्हात गाडी चालवायला थोडं अवघड होणार आहे, कारण गरमी एवढी वाढलेली. त्या दिवशी हवा लेवल पण कमी करून घेतली मी. बरं झालं ते फायद्यात ठरलं, कारण MTला आपले टायरची हवा 95-100 पर्यंत गेल्या होत्या. तर त्या कमी करून परत 80 वरती आणून ठेवल्यात. आणि आज पण गाडीत काही लोड नाही आहे, त्यामुळं टेन्शन घ्यायचं काही कामच नाही आहे. तर मित्रांनो आपल्याला पुढे लागेल बेळगाव आणि बेळगावमधून आपण घेणार आहे राईट आणि जाणार आहे खानापूर मार्गे. तो रोड आपण फर्स्ट टाइम ट्राय करतोय. खानापूर, त्यानंतर दांडेलीचा जो रोड आहे तो, त्या रोडने जाणार डायरेक्टली कारवारला. तर ह्या रोडने प्रवास फर्स्ट टाइम असणार आहे, तर हा पण ट्राय करून बघू. तर पुढचा जो टोल नाका आहे मित्रांनो, तर इथं मागं आपल्याला एक ढाबा दिसलाय, तिथे हौद होता. गाडी युटर्न मारून घेऊन येऊ. तर उरकली मित्रांनो आपली मस्त अशी आंघोळ. समोर होतं ते अण्णा आंघोळ करतात, आपण जस्ट आंघोळ करून आलो, युनिफॉर्म घालून घेतला. तर आता मस्तपैकी गंध लावायचा, पूजा करायची
जेवण पण करायचं. पराठा आहे का पुरी येते समजा पुरीचाच पराठा मैद्याचा. आणि आता हळूहळूच पुढचा प्रवास कंटिन्यू करू, कारण उन्हाचा टाइम आहे, जास्त काही गाडी पळवायची नाही. 30 किलोमीटर फक्त बेळगाव राहिलंय. मग बघू, जर वाटलंच लय थकल्यासारखं वाटलं तर मग आराम करता येईल. चल निघूया इथून. हायवे आपण सोडून न्यूटन मारला होता यायला. साहेब बघा, तर गंमत सांगतो मित्रांनो. आता बघू शकताय तुम्ही, आपण जस्ट बेळगाव सिटी क्रॉस केली आहे आणि पुढे लागलो हायवेला, तर आपल्याला लागलाय पाऊस. आणि आपण सध्या वरती 2 ताडपत्रे टाकलेले आहेत. मटेरियल काय भिजणार नाहीये, कारण ऑलरेडी एक तिसरी एक्स्ट्रा जी ताडपत्री होती ती मटेरियलला लपटून टाकली. पण वरच्या ज्या 2 ताडपत्रे आहेत ना, त्या आहेत थोड्या नकली. पाणी तर आतमध्ये पाजरू शकतं, बट आतमध्ये एक ताडपत्री आहे, त्यामुळं मटेरियल काय भिजणार नाही, त्यामुळे टेन्शन नाही आहे. बट बघू, आपल्याला थोडी हार्डवाली एक ताडपत्री घ्यायची आहे, बट ती कुठं भेटेल आता त्याच्यावरती डिपेंड आहे. तर निघालो इथून आता कारवारच्या रोडला. तर बघू, आपल्याला जर कुठं वाट्यामध्ये भेटलं हार्डवेअरचं दुकान किंवा ताडपत्रीचं शॉप तर घेऊन टाकू. बेळगाव ते कारवारचा हा हायवे आहे. पणजी 110 किलोमीटर आहे या रोडला. म्हणजे आपल्याकडं गोव्यात नाही जायचं, बट गोवा पण ह्याच रोडला जातो. रामनगर बघा, कोंडल, ही आतमधली गावं आहेत. बट आपण निघालो डायरेक्टली हा रोडने कारवारला. तर टोल पण आहे, 40 रुपये टोल कट झालाय. पण 4 लेन रोड आहे, तिकडे 2 लेन आहे, तिकडे 2 लेन आहे, आणि एकदम टापोटाप मस्त असा रोड आहे. तर हा रोड जातो मित्रांनो गोव्याला राईट साईड. आणि महाराजांचं स्मारक बघा रामनगर मध्ये आहे. आणि हा सरळ रोड जाईल मित्रांनो आपल्याला घेऊन कारवारला. तर सिंगल रोड आहे इथून पुढं. हा हुबळीचा रोड आहे. मध्ये थोडंफार काम चालू आहे रस्त्याचं बरं का. जिथे ब्रिजची कामं चालू आहेत, फ्लायओव्हर वगैरे बनवायची, त्या ठिकाणी थोडा टाइम जातो, कारण रस्ता आता किती झालं तरी हा घाटातला रोड आहे, म्हणजे जंगलातला रोड आहे. तर अजून 100% कंप्लीट झालेलं नाही आहे. एक 10% हा रस्त्याचं थोडं काम बाकी आहे. आवाज ऐकला का मित्रांनो? साईडला एक आपण रामनगरमध्ये ॲक्च्युली एक फॅमिली आहे, म्हणजे घर आहे त्यांचं तिथं. ते मराठीमध्ये बोलतात. म्हणजे आपण बेळगाव सोडून एक 60-70 किलोमीटर पुढे रामनगरमध्ये. म्हणजे थोडं गोवा पण इकडून जवळ आहे. ते बघ, ऐकलं का? प्युअर मराठी. अजून 125 किलोमीटरचं अंतर बाकी आहे मित्रांनो. जस्ट लोकेशन आणि रूट चेक करत होतो म्हणून थांबलो होतो. हे बघा, हा मध्ये घाट सेक्शन आहे. आणि आपण आता इथं रामनगरमध्ये हे मोठं धरण आहे. एक धरणाच्या समोरूनच जायचं आहे. जगलपेठचं तिथं धरण आहे. चला निघूया आता इथून पुढं. परत आभाळ भरून आले. सिंगल रोडला स्पीड ब्रेकर असलं ना तर भरपूर असा टाइम जातो. आता हे 124 किलोमीटरसाठी संध्याकाळचे 6चा टायमिंग दाखवतोय. गवळा देवी गल्ली आहे बघा. मराठीच बोर्ड आहे पूर्ण, मराठी कन्नड. इथं पण एक महाराजांचं छोटंसं स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर रामनगर सोडल्यानंतर मित्रांनो एक लगेच फॉरेस्टचा चेकपोस्ट लागतो. आणि इथून आता पुढं बऱ्यापैकी आता फॉरेस्ट आहे. इथे बघा माकड दिसतंय चढलं झाडावर नाही का. पण रस्ता चालू आहे कंटिन्यू. पण रस्ता कंडिशन पण खूप छान आहे आणि जंगल पण खूप मोठं आहे.
ना ब्लाइंड स्पॉट, टोटल ब्लाइंड स्पॉट आहे. त्यामुळं गाडी पळवता येत नाही आणि गाडी चालवण्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायला लागतंय. मस्त असा सीन आहे समोर मित्रांनो आता बघण्यासारखा. सगळे सेल्फी काढायला फोटो काढायला थांबलेत. तर चला आपण पण थांबूया. हे वरती धरण आहे. कसं वाटतं, भारी एक नंबर. तर कसा वाटला मित्रांनो परिसर. आता एक 9-10 दिवसाची गॅप झाली आणि त्यानंतर मग परत प्रवास करतो. थोडं थकल्यासारखं वाटलं आणि खूप छान अशी ही जागा आहे. सुपा डॅम म्हणून आहे, सुपा डॅम. तर ह्या धरणाचं नाव सुपा डॅम आहे. आणि काली नदी आहे ती आपल्या मागे जी आहे ही काली नदी आहे. तर तिथं मस्त अशा बोटिंग चालू आहेत, बघू शकताय, ॲडव्हेंचर बोटिंग. तर थोडा माइंड फ्रेश होण्यासाठी थांबलो होतो. कारण कंटिन्युअसली ड्रायव्हिंग करून म्हणजे सकाळी आपण 8 वाजता निघालो आहे आणि अख्खा दिवसभर प्रवास चालला आहे. तर आता एक 2:30-3 वाजायचा, 3 वाजलेत. तर भरपूर अशी कंटिन्युअस ड्रायव्हिंग चालू आहे. आणि रस्ता पाहिला असेल टोटली सिंगल रोड, डबल रोड रस्त्याची कामं. त्यामुळे जातात थकून, कारण गॅप पडलेली असते आणि परत तो रुटीन येण्यासाठी, ती प्रॅक्टिस होण्यासाठी थोडा टाईम तर जातोच. जरा बरं वाटलं, फ्रेश मूडमध्ये मस्त असं हवेच्या ठिकाणी थांबून. आणि इकडे ॲडव्हेंचर होते बघा. आता ते पिकअप आली, तिच्यावरती अशी ती बोट ठेवलेली आहे आणि आता ते येतील, फिरून जातील. ते बघा तिकडं खाली. कसा वाटला मित्रांनो परिसर, कमेंट करून नक्की सांगा. तर इकडून दाखवतो तुम्हाला आता काली नदी. हे बघा मस्त अशी बोट पिकअप वरती आहे का, तिच्यावरती पण चालले आता. राफ्टिंग साठी मित्रांनो भरपूर असा क्राऊड आहे. खूप म्हणजे असा मोठा असा पिकनिक स्पॉट आहे. भरपूर अशा राफ्टिंगच्या बोट. आणि इकडं जास्त टुरिझम पॉइंट हाच आहे, वॉटर ॲडव्हेंचर गेम्स. बघा इकडं खाली रिसॉर्ट आहे, भरपूर मोठं रिसॉर्ट आहे. म्हणजे एकच नाही आहे, ते खाली दिसतंय बघा. इथं थोडं आपण त्या साईडनेच चाललोय, ते दिसतात तिथून थोडं विजिबिलिटी कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही. बट आज वीकेंड असल्यामुळं भरपूर अशी गर्दी आहे इथं राफ्टिंगसाठी. आणि टुरिस्टला तर काय सुमारच नाही. तर फायनली मित्रांनो आपला घाट आता इथून पुढे सुरू होणार आहे. 50 किलोमीटर राहिले अजून आपल्याला कारवारचं अंतर. 80 गावामध्ये पोहोचलो, 80. तर इथं एक 10-15 किलोमीटरचा हा जो पॅच आहे, थोडा रस्ता खराब आहे बरं का. म्हणजे डांबरीचे आहे पण खड्डे आहेत त्याला भरपूर. तर इथून आता घाट उतरायचा आहे मित्रांनो आपल्याला. आणि दिवसा असल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी कव्हर करता आल्या. जर रात्रीचा असतो तर फक्त प्रवास झाला असता. असा मस्त असा व्ह्यू, क्लासिक. आणि हा घाटाचा रोड. घाटात थोडं काम झालेलं आहे बरं का, बघू शकताय. पट्ट्या वगैरे मारलेल्या आहेत, रोडला लाइनिंग केलेली आहे साईडने. एक नंबर. कसं आहे जागेवर टर्न. साईडला धरण आहे, राईट साईडला. इथून काही दिसणार नाही. तर संपलाय मित्रांनो आपला घाट. आणि अजून 30 किलोमीटर आपल्याला इथून करवार बाकी आहे. तर मँगलोर आहे ना मित्रांनो, अजून 300 किलोमीटर आहे इथून.
म्हणजे अजून कर्नाटक आपल्याला टोटल 300 किलोमीटरचा एंट्री म्हणजे प्रवास पूर्ण करायचा, तेव्हा आपला कर्नाटक संपेल. थकवलं. साहेबांनी लावला गेट. काय म्हणणं आहे साहेबाचं काय माहिती. तर फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये आपल्याला एंट्री करतात. मस्तपैकी आपला घाट संपला. चला पेपर एंट्री होईल, त्यानंतर निघूया पुढं. ते फॉरेस्टचं चेकपोस्ट आहे. तर निघालोय मित्रांनो साहेबांपासून पुढं. एंट्री वगैरे काही घेतली नाही, फक्त रजिस्टरला एंट्री घेतली, म्हणजे रजिस्टर एंट्री घेतली. तर बरोबर 6:30 वाजलेत मित्रांनो आपल्याला करवारला पोहोचायला. आणि हा कोस्टल हायवे, इथून आपला प्रवास सुरू होतोय. कोस्टल हायवेचा 270 किलोमीटर मँगलोर पर्यंतचा. फायनली पूर्ण दिवस गेलाय आपला. आणि मित्रांनो म्हणजे 600 किलोमीटर साठी अख्खे 24 तास लागले आपल्याला. 24 तास. सनसेट पण झालाय आज. ऍक्च्युली आभाळ असल्यामुळे सनसेट काय प्रॉपर दिसलं नाही, पण व्ह्यू कसला मस्त आहे बघा. हाच हा फायदा आहे कोस्टल रोडचा. हा कोस्टल रोड आणि काळी नदी आणि तिचा हा मस्त असा समुद्राचा मिलन, काय म्हणू शकतो आपण, मिलन. समुद्राला भेटते नाही तर जाऊन मिलाप. कसला भारी सीन वाटतंय ना. तर या मित्रांनो जेवायला आजची व्हेज आणि प्युअर सिंपल डिश. दही, गोबी, चपाती, कांदा, लिंबू. जेवण संपूया मित्रांनो, कारण थोडं हलकत जेवायचं होतं आज. हलकत. चला निघूया मित्रांनो. झालंय आपलं जेवण हॉटेल चंद्रिकाला. मस्तपैकी 5 चपात्या, कोबी आणि दही. वेजच जेवलो, थोडं हलकत जेवलो. तर मित्रांनो रात्रीचे 10:30 वाजलेत आणि आजचा ब्लॉग पण भरपूर मोठा झाला. तर बऱ्याचशा गोष्टी कव्हर झाल्यात, त्यामुळे हा ब्लॉग इथेच एंड करूया. सकाळी उठून उडुपी मँगलोरची जर्नी करूया. इथून 100 किलोमीटर उडुपी आहे, तर ती जर्नी आपण सकाळी करू आणि तिथून पुढे राहिलेले कोचीन केरळाचा पूर्ण प्रवास सुद्धा नेक्स्ट ब्लॉग मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू. तर चला, खूप दमलं आणि डोकं पण दुखायला लागलंय बऱ्यापैकी. तर हा ब्लॉग इथेच एंड करतो. आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया मित्रांनो नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. गुड नाईट आणि जय शिवराय.